बरोबर लायक है लाइव में अभी चालू है क्या लाइव रिपोर्ट काही बोलू का थोडंसं बोला ना तिकडे बाहेर ग्राउंडच्या याच्या बाहेर फिल्माच्या बाहेर अरे मग वेळ लागेल ना इथं गेट म्हणता का तिकडे हां बोलून हा महोत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया आज बडनेरा येथे चालू आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघाकरिता आज इथे मी इथं उभा आहे. तिथे मुलींची प्राथमिक शाळा आहे, उर्दू शाळा आहे. या शाळेच्या केंद्रासमोर मी उभा आहे आणि इथे अनेक मतदार जमलेले आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण इथे जे उमेदवार उभे आहेत निवडणूक रिंगणात त्यामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून जे प्रीती बंड असतील ज्यांना महाविकास आघाडीतर्फे एक तिकीट देण्याचं जाहीर केलं होतं, घोषित केलं होतं आणि तयारी लागण्यास सांगितलं होतं. मात्र त्यांना वेळेवर तिकीट नाकारलं आणि ते अपक्ष उमेदवार घेऊन त्यांनी बंडखोरी केली आहे. तसेच महायुतीचे ते उमेदवार आहेत आणि त्यांना 3-4 ते पक्षाचं ते समर्थन आहे. ते असे 3 टर्म राहिलेले आमदार रवी राणा हे सुद्धा या निवडणुकीत चौथ्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत आणि या दोघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केलेली आहे. त्या संदर्भात माझ्यासोबत काही घडण्यातील जागरूक नागरिक आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. कसे पाहता आपण या निवडणुकीकडे? निवडणुकीसाठी सध्या हिंदू राष्ट्रासाठी जे आवश्यक आहे, पूर्ण जगामध्ये जे तांडव सुरू आहे त्या हिशोबाने आपल्याला हिंदू राष्ट्राच्या रक्षणासाठी जो कोणी देशप्रेमासाठी जो ज्याचं प्रेम असेल, खऱ्या अर्थानं जो कोणी आपल्याला विकास करू शकेल अशालाच आपल्याला निवडून द्यायचा आहे. जास्त सांगायची गरज नाही, सर्वांना समजला मी काय म्हणतो आहे ते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू राष्ट्राचं रक्षण करणारा उमेदवार निवडावा असं या मतदारांचं म्हणणं आहे. आणि माझ्यासोबत अजून एक मतदार जोडले आहेत. काय बोलाले निवडणुकीसंदर्भात? निवडणुकीसंदर्भात जो व्यक्ती सर्वात जास्त विकास करेल त्याला बिलकुल निवडून देईल. असा व्यक्ती, असा MLA याच्या अगोदर होऊन गेलेला असा त्याच्याकडे फळ आहे. जो व्यक्ती विकास करेल तसा व्यक्ती निवडून द्यावा असं यांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत अजून एक युवा मतदार जोडलेले आहेत. कामाकडे विकास करेल तोच व्यक्ती निवडून देण्याची सर्व लोकांचं तेच उद्दिष्ट आहे. यामध्ये रवी भाऊंना निवडून द्यायचं. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जो व्यक्ती विकास करेल त्यांना निवडून द्यायचा आहे, हिंदू धर्माचं रक्षण करेल असा व्यक्ती निवडून द्यायचा, अशा अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन सिद्धार्थ बनसावसोबत मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज अमरावती. बोलू शकता? मराठी शाळेमध्ये आली किंवा साईड ना करते तुमचं नाही दिसलं. हॅलो झालं
पाच बंगल्यातील एका बूथवर आपण उभे आहोत आणि इथे पाहू शकता आपण कार्यकर्ते इथे मतदारांचे जे नावं काढून देत आहेत, त्यांचे नंबर्स काढून देत आहेत आणि त्या संदर्भात माझ्यासोबत एकदम नागरिक जुळलेले आहेत. काका, या निवडणुकीकडे आपण कसं पाहतो? या निवडणुकीकडे आम्ही विकासाच्या दृष्टीनं विकासाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, मजुराला काम मिळालं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही गेल्या 15 वर्षात रवी राणा आमदार होते, त्यांनी इथे काम केलेलं आहे असं अनेकांनी म्हटलेलं आहे. आता तुळशी लढत आहे, अनेक उमेदवार या निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर येणारा उमेदवार आपल्यासाठी कसा अपेक्षित आहे? मी रवी राणा यांना 15 वर्ष त्यांनी राज केलेलं आहे. आता आम्ही नवीन उमेदवाराला निवडून द्यायची हे करत. आमदार रवी राणा यांना 15 वर्ष संधी दिलेली आहे. आता विकास कामं केल्यानंतरही नवीन उमेदवारांना संधी द्यायचा यांचा इथं मनोगत यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि या संदर्भात माझ्यासोबत अजून एक नागरिक जुळले आहेत. काय नाव काय आपलं? माझं नाव कैलास ढोके आहे. या निवडणुकीकडे आपण कसे पाहता? कसा उमेदवार अपेक्षित आहे आपल्याला? आम्हाला कार्य करणारा उमेदवार पाहिजे आणि जसे आता रविभाऊ राणा यांनी आजपर्यंत इथे 15 वर्ष आपले लोकांवर राज्य केले, अशाच प्रकारे आम्हाला एक उमेदवार पाहिजे आणि विकास झाला पाहिजे. आणि जे गरीब लोक आहे आणि मजूर वर्ग आहे आणि जे युवा पिढीतले लोक आहे यांना मजुरी मिळाली पाहिजे. म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की असा उमेदवार आम्हाला मिळाला पाहिजे. अनेकांचे म्हणणे असेच आहे की बेरोजगार आहेत, ज्यांना रोजगार नाही अशांना रोजगार देणारा उमेदवार निवडून देऊ, अशी यांनी एक आपली भावना व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन सिद्धार्थ बनसोडसोबत मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. पाच बंगल्यातील एका बूथवर उभा आहो. इथे काही महिला आहेत, संपूर्ण महिला हे बूथ सांभाळत आहेत. त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ या निवडणुकी संदर्भात. काही विधानसभा निवडणूक होत आहे, आपल्या बूथवर बसलेला आहात आणि काही मतदारांचे आपण नंबर काढून देतात. तर आपण या निवडणुकीकडे कसे पाहता? कसा उमेदवार अपेक्षित आहे आपल्याला? आम्हाला असा उमेदवार पाहिजे की तो एका दिवशी येऊन फक्त आपलं तोंड दाखवून जाणारा नाही पाहिजे. आम्हाला जो सतत नेहमी आम्हाला चेहरा दिसणारा, आमच्या सुखादुःखात धावणारा असाच उमेदवार आम्हाला पाहिजे आहे. आणि तो म्हणजे आम्हाला आमच्या मनात जो आहे तोच येणार आहे. आणि सतत नेहमीच आम्हाला जेव्हाही आम्हाला काम पडलं तेव्हा त्याच्याकडे गेलं तर आमची कामं होतात, सगळ्या गोष्टींनी सगळं होतात. एकाला देऊन बघितलं आम्ही मतदान, पण अजूनपर्यंत आम्ही त्यांचा चेहराही नाही पाहिला आणि ओळखतही नाही, कुठे आहे त्यांचं ऑफिस हे पण नाही माहिती आहे आम्हाला. तर त्याच्यामुळे आम्हाला जो नेहमी आमचा करता धरता आहे त्याच याचं आमचे वोटिंग सुरू आहे. आणि आमच्या बूथवरून जेवढे गेले आहेत त्यांचेच वोटिंग आहे. सतत नजरेसमोर असणारा चेहरा असा उमेदवार यांना अपेक्षित आहे. आणि जो काम करेल, जो सुखादुखात मतदारांच्या कामी पडेल, नागरिकांच्या कामी पडेल, असा उमेदवार यांना अपेक्षित आहे. अजून काही माझी असं पण महिला जुळल्या दीदी आपली बोलेंगे. सध्या मी उभा आहे पाच बंगल्यातील एका बूथवर. या बूथवर काही कार्यकर्ते बसलेले आहेत, त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ आहे या निवडणुकीसंदर्भात की आपण या निवडणुकीकडे कसं पाहता आपण? साहेब, आम्ही निवडणुकीकडे असे पाहतो की इथं जे आतापर्यंत जे आमदार साहेब होते त्यांनी भरपूर विकास केला. जो 40 वर्षात कोणी नाही केला. त्यांनी सर्व धर्मसमभावर आले, त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्यांच्यावर वेधलं आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आहे. येथील जे 3 टर्म आमदार आलेले आहेत त्यांनी भरपूर विकास कामं केलेली आहेत आणि त्यांच्या पाठीशी येथील कार्यकर्ते आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अजून आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा, आपण कशा बघताय निवडणुकीकडे? आम्ही निवडणुकीकडे बिहाफ ऑफ जी नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी हा विकास आहे बडनेरा मतदारसंघाचा, तो येणाऱ्या 5 वर्षात सर्वांची भूमिका आहे की सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि आपल्या सर्वांना जे आहे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रोड झाले, नाल्याचे कामं झाले, लाईट आहे, बरोबर, घरोघरचे जे प्रश्न आहे, कोणाचे बांधकामाचा प्रश्न आहे, कोणाचा दवाखान्याचा प्रश्न आहे तो सुटवणे, बरोबर, रोजगारांना रोजगार मिळवणे हे फक्त अपेक्षा आहे आणि ते होणारच.
अनेक अपेक्षा यांनी व्यक्त केलेल्या आहेत. रोजगार असेल, शिक्षण असेल, इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल काही स्टार्ट. येथेच अजून एक कार्यकर्ते जुळलेले आहेत माझ्यासोबत. वयोवृद्ध आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि सदन कास्तकार आहेत. रामाभाऊ कातोरे, काय बोलणार भाऊ या निवडणुकीसंदर्भात? निवडणुकीच्या संदर्भात मी एकच बोलेल की हा जो निवडणुकीचा सोहळा आहे हा एक प्रकारचा दिवाळीसारखा सोहळा आणि प्रत्येकाने आनंदाने हा सोहळा साजरा करावा. भरपूर लोकांनी मतदान करावं. कमसे कम मतदान 90% 100%पर्यंत करावं. हा एवढाच चांगला दिवाळीसारखा सोहळा आहे. आणि आधीचे जे आमदार होते त्यांनी जो विकास केला त्याच्याबद्दल सर्व जनता खूप खुश आहे. आणि समोर बी ते निवडून आल्याच्या नंतर त्यांनी विकासाचे कामं करावी. लोकशाहीचा महोत्सव आहे, अतिशय आनंदाने साजरा करावा, दिवाळीसारखा साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आणि यांनी 100% मतदानसुद्धा व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन सिद्धार्थ बनसोडसोबत मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज अमरावती. मी सध्या उभा आहे 5 बंगल्यातील एका बूथवर. त्या बूथवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे आणि काही इथं नागरिक दिसत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ की या निवडणुकीकडे ते कसे पाहतात. ही निवडणूक यावेळेस सत्याचा विजय होणारी वाटत आहे. आजपर्यंत प्रत्येक वेळी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती नेहमी जिंकत आली आहे, पण यावेळी असं होणार नाही. धनशक्तीची निश्चित हार होईल आणि जनशक्तीचा विजय होईल. आज या पद्धतीनं सर्व निवडणुकीचा वारे वाहत आहे असं मला वाटतं. बडनेरा विधानसभा मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आधी अशी जी लढत सुरू होती आहे, यामध्ये जनशक्तीचा विजय होईल असं मत यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि अजून माझ्यासोबत काही नागरिक जुळलेले आहेत, त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया व्यक्त करू. निलेश शेकोकर माझ्यासोबत आहेत. कसे बघता तुम्ही या निवडणुकीकडे? ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आलेली आहे बडनेरा मतदारसंघामध्ये. मागील 15 वर्षापासून जे विद्यमान आमदार आहेत त्या आमदारांनी या ठिकाणी काहीसुद्धा विकास केलेला नाही आहे. आणि यावेळेस असं लोकांचं असं जनमत आहे की यावेळेस तरी आम्हाला बदल हवा आणि हा बदल निश्चित होईल अशी आम्हाला खात्री आहे. गेल्या 15 वर्षापासून इथं विद्यमान आमदार आहेत, त्यांनी कोणताही विकास केलेला नाही. मात्र यावेळेस नागरिकांना परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे असं मत शेकोकार यांनी व्यक्त केले आहे. कॅमेरा पर्सन सिद्धार्थ बनसोडसोबत मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज अमरावती. स्टार्ट. येथेच अजून एक कार्यकर्ते जुळलेले आहेत माझ्यासोबत. वयोवृद्ध आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि सदन कास्तकार आहेत. रामाभाऊ कातोरे, काय बोलणार भाऊ या निवडणुकीसंदर्भात? निवडणुकीच्या संदर्भात मी एकच बोलेल की हा जो निवडणुकीचा सोहळा आहे हा एक प्रकारचा दिवाळीसारखा सोहळा आणि प्रत्येकाने आनंदाने हा सोहळा साजरा करावा. भरपूर लोकांनी मतदान करावं. कमसे कम मतदान 90% 100%पर्यंत करावं. हा एवढाच चांगला दिवाळीसारखा सोहळा आहे. आणि आधीचे जे आमदार होते त्यांनी जो विकास केला त्याच्याबद्दल सर्व जनता खूप खुश आहे. आणि समोर बी ते निवडून आल्याच्या नंतर त्यांनी विकासाचे कामं करावी. लोकशाहीचा महोत्सव आहे, अतिशय आनंदाने साजरा करावा, दिवाळीसारखा साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आणि यांनी 100% मतदानसुद्धा व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन सिद्धार्थ बनसोडसोबत मी मच्छिंद्र भटकर.
बडनेरा विधानसभा मतदारसंघाकरिता इथे एक निवडणूक सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि या निवडणूक प्रक्रियेत अनेक मतदार सहभाग घेत आहेत. नवीन जे मतदार आहेत ते सुद्धा आणि यांची वयवर्ष 70 वर्षे असे उमेदवारसुद्धा आम्ही सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये केलेले आहे. त्यापैकी पहिल्यांदाच मतदान करणारा एक मतदार माझ्यासोबत आहे. नाव काय तुमचं? मच्छिंद्र वाटतं. कसं वाटतं पहिल्यांदा मतदान करताना आपल्याला? बरं वाटतं. इथे कसं वाटतं? फर्स्ट टाईम फील वेगळा असतो, काय प्रक्रिया वगैरे पाहायला मिळते. बरं वाटतं. लोकशाहीचा महोत्सव आहे. सगळ्यांनी मतदान करावं हेच मी आग्रह करीन सगळ्यांना. मतदानाचा अधिकार बजावावा सगळ्यांनी. आपण पहिल्यांदा मतदान करत आहात आणि आपल्याला कसा भूमिका अपेक्षित आहे आपल्या बडनेरा मतदारसंघाकरिता? अपेक्षित जसं सामाजिक परिवर्तन आणणारा, रोजगार निर्मिती करणारा, आणखी जे रखडलेले कामात ते पूर्ण करणारा इत्यादी समस्यांना तोड देणारा. तरुण पिढींना आपल्या या संदर्भात काय संदेश देणार? काही माझेच मित्र आहेत त्यांचं आणखी त्यांनी इलेक्शन कार्डसाठी अप्लाय केलं नाही. त्यांचं इलेक्शन कार्ड आलं नाही. आणखी त्यांचं वय सुद्धा 21-22 आहे. तर त्यांचं यायला पाहिजे. त्यांना अप्लाय केलं नाही आणि त्यांना विनंती आहे की मतदानासाठी अप्लाय करावं कार्डासाठी. हे होते कुणाल भटकर. पहिल्यांदाच मतदान करता इथं आलेले आहेत आणि त्यांनी नवीन जे मतदार असतील त्यांचं वय झालेलं आहे त्यांनी मतदानाकरता प्रयत्न करावे आणि लोकशाहीला प्रबळ करावं अशी यांची मागणी आहे आणि अपेक्षा आहे. कॅमेरा पर्सन सिद्धार्थ बनसोडसोबत मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती.